तर मित्रांनो आज आपण तुम्हाला दाखवणार आहे आमच्या काजूंच्या झाडाला किती काजू मिळतात। आता मी आलोय गावाकडे आणि बघूया आता आपल्या झाडांनी किती काजू मिळतात ते। मग तसं आपण आलता होता काजूच्या झाडांचं काजू काढायला, तवर आपल्याला आपलं पेरूचं झाड दिसलं। म्हणलं पेरू पिकलेत काय बघूया जरा। मग एवढं काय पिकाय नव्हतं सोडा, तरी पण जरा दाखवूया म्हणलं तुम्हासनी। मग तवर आमची मम्मी इथं झाडासनी पाणी घालाल ते बघा। आता हे नारळाचं झाड होतं बघा, त्याच्यामुळे काय विषय नव्हता। मग इथं पण जरा फणसाची आणि सुपारीची विपारी सगळी झाड लावलीत बघा आम्ही पण। मग आता पहिल्यांदा आपण काजू काढायला सुरुवात केली बघा। पहिल्यांदा मस्तपैकी काजू गावलं, छोट्या छोट्या झाडं होती अजून आमची। कसं आहे अजून नवीनच झाड लावल्यात हो, त्याच्यामुळे अजून काय जास्त उठाय नाही। तरी पण अजून ही जे एक दोनदा आपण काढलेले आहेत, आता शेवटचा टाइम होता आमचा काढायचा। तशी झाडं भरपूर होती, त्याच्यामुळे थोड्या झाडांना उठलेलीत। मग पप्पा आणि मम्मी थोड्या झाडांची काढाल आणि मी माझा भाऊ थोड्या झाडांची काढालता बघा। कसं आहे जवळजवळ आमची 150 झाड आहेत, ती पण एका एकरात लावल्यात, त्याच्यामुळे लय चालायचं होतं। कसं आहे झाड अजून नवीनच होती हो, त्याच्यामुळे थोड्या झाडांना उठलेली आणि बाकी झाडांना अजून उठाय नव्हतीत बघा। असू दे म्हणलं, आता ज्या झाडांना उठल्यात त्या झाडांची काढून घेऊया म्हणलं आणि कच्ची पण काढूया म्हणलं। कसं आहे काजूची भाजी करून खायला होती हो। झाडावरच्या पेक्षा खाली जास्त काजी पडलेल्या बघा, मग त्या पण आपण गोळा करून घेऊया म्हणलं हो। कसं आहे 150 रुपये किलो काजू आहे, त्याच्यामुळे काय विषय नाही। तर शेवटला आपल्याला जवळजवळ ही अर्धी पिशवी भरून काजू गावलं बघा। जवळजवळ आता हे 2 किलो काजू असतील, त्याच्यामुळे काय विषय नाही बघा। तर मित्रांनो असंच व्लॉग आपण बनवत राहतो। आपलं व्लॉग तुम्हाला आवडत असेल 100% लाईक आणि सबस्क्राईब करायला लागते। भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये, काय विषय नाही।